पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको, कारण लोकशाहीचा अधिकार. काय कारण आहेत अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन ओबीसीचं होत आहे त्याला सरकारचं पाठबळ आहे? काय तुमच्या समोर आलेल्या घटना आहेत? नाही, येण्याची काय गरज आहे, तेव्हाच दिसते ना, लक्षात येतं. अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतं. अगोदरच्या याच्यात काय फरक, आता काय फरक, आपण तेव्हाच लक्षात येतं ना. अगोदरच्या याच्यात कसं लोकशाही नव्हतं, आता कसं आहे, सरकारनं काय लय लक्षात येतं. हो, तुम्ही पण त्यातलेच येतं, पण तेव्हाच लक्षात येतं. नाही, पण असं काय मॉनिटरिंग करताय तुम्ही, काय लक्षात येतं असं? नाही, शक्यता का असण्याची गरज नाही. असं काय इथून मागचं तर याच्यात लय फरक पडतो. सर्व निवेदित इतकं येणं, भासा सगळे, म्हणजे ते तेव्हाच लक्षात येतो. राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्षात येते. राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्याने निघाले तेव्हाच लक्षात येतं. ठरवून असलेलं तेव्हाच लक्षात येतं. तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच लक्षात येतं. ते एका एकेत असं येणं दमादमाने, हे ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नाही. ते बसलेल्या सरकारकडून आंदोलनाला पण आले होते ना, दुसऱ्या दिवशी लाईन आले होते. नाही, ते फरक आहे बाबू. आम्ही रोज तेच करतो, तुम्ही रोज तेच करता. फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला नाही. आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांचे सरकार लाड करतं आणि आम्हाला दुर्लक्ष करतं. लाड करायला तर आम्हाला 17 दिवस बसले उपोषणाला. तिने कोणते लाड केले बा सरकारने? त्या 17 दिवस बसले तिने आम्हाला उपोषणाला. मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही, मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन. मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे. सरकार घडून आणते, मी सरकारला म्हणतो, त्यांना म्हणतच नाही. शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणार आहे, आमचं पण संपणार आहे. गावखेड्यात आम्ही राहणार आहेत. सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सरकारच्या एक लक्षात येत नाही केव्हा त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे. तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी. 1 महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे, पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल पासून ते MBA वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहेत. तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुलामुलींवर आली आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पोलीस आता वेगवेगळ्या भरती पण शिक्षण, पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे. त्यांना कोणी जर AWS ACBCतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं, सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे. कारण AWSमधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला ओबीसीत येता येत नाही. ते तर व्हायलाच पाहिजे. ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही. मी तर तुम्ही आत्ता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची. आता सरकारनं मोफत केलेलं आहे, ते काय करते ते केले की नाही तेही बघतो. जानेवारीमध्ये GR काढला होता, ते तुम्ही स्वतःहूनच तुमच्या उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं, तसं पत्रही दिलं होतं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी. बघतोय मी लगेच 12 वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत केलंय की नाही मुली. बच्चूभाऊ पुढे असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात धनंजय पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे. बच्ची बोन दुसरा सल्ला द्या ना म्हणा. असा सल्ला कशाला दुसरा एखादा असेल ना. तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते, ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना, तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी फोनवर पाठिंबा दिला आहे, मी भेटणार पण आहे असं ते म्हणत आहे. तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा. त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय? नाही बघा, कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो? मग तर ते लय उलट होईल. कोणी उपोषणाला आंदोलनाला बसायला नाही पाहिजे, काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार? प्रत्येकाला अधिकारी बसायचा, प्रत्येकाला अधिकारी भेटायला जाण्याचा. मी त्यामुळे तिथं काय ते तसलं इतक्या खालचे विचारायचं नाही हो. मी पण नाही, माझा समाज पण. निवडणुकीच्या अगोदर तुमच्याबरोबर मराठ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का, अशी एक चर्चा आता होते आहे. आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही, तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा का? त्याबद्दल तर नाही ते हे बघा, राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे.
समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. भेटायला जाणारा जाऊ शकतो कोणी पण. इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही की आमच्याकडेच या आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका. कोणी लोकशाही मानणारे आहेत आम्ही, कोणी कुठेही जाऊ शकतो. त्यांच्या आंदोलनालाही आमचा विरोध नाही आहे, त्यांना कोणी भेटायला याचाही विरोध नाही आहे. पण त्यांनी आम्हाला बी नाही केला पाहिजे. परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिकार. आम्हाला काही अडचण नाही त्यांची. किती आंदोलन करा, काही करा, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे. लक्ष्मण हाके असं म्हणतात की धनगर समाज महाराष्ट्रात 2 नंबरवर आहे, परंतु धनगराचा खासदार अजून जनतेतून निवडून आला नाही. काय कारण? तुम्हाला काय माहिती? मी सांगितलं ना, मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही. त्यामुळं त्यांना मी उत्तरं द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही एकाही धनगर बांधवाला राज्यभरातल्या. त्यामुळे मी त्यांना उत्तरं देणार नाही. त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जानकरांबद्दल, धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवताय, म्हणजे धनगर समाजाबद्दल. जानकरांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या विरोधात किती बैठका घेतल्या परभणीमध्ये? किती वेळेस म्हणलं पाडा, सांग ना म्हणा कोण आहे ते सांग ना म्हणा आधी. मग बोलायचं कोणकडे बी. आम्ही जितका दिवस म्हणतो ना आम्ही विरोधक नाही तितकं तुम्ही बोलायला लागले का मग तिकडून? आम्ही माया करायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही उलटं बोलत चालणार. बरं, मराठा समाजाचे आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी जे आत्महत्याचं सत्र आहे ते काही थांबत नाहीये. बार्शीतले एका प्रसाद देठे नावाचे एका युवकानं पुण्यात जिथं जो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय. सामान्य जे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार आहात या सगळ्या घटनांनंतर? महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा